सभा मी ऐकल्या आणि त्या सभेमध्ये एक जण असा म्हणतोय, नाव घेत नाही मुद्दामून, अधिक जातीवर जाण तुम्ही, 160 आमदाराला आम्ही पाळू, 160 आमदाराला. ठीक भाषा आहे. या पद्धतीने मोठे नेते जर बोलायला लागले, एखाद्या सामान्य कार्यकर्त्याने बोललं ठीक आहे, काय उदाहरण दिलं जातं का त्या समाजाचा होता म्हणून तुम्ही एकमेकावर आरोप करा व्यक्तिगत, ठीक आहे, पण समाजावर जाऊन आरोप करा तर राख लागेल ना महाराष्ट्रात. कोण वाचून याला? अरे आम्ही समजदार आहोत. इथं असणाऱ्या लोकांना जर जातीवर बोलणं सुरू केलं, तुम्ही एका गुलाबराव मी तुम्हावर बोललो, तुम्ही माझ्यावर बोलले, ठीक आहे, पण तुम्ही ज्या दिवशी जातीवर बोलायला लागाल, मराठ्यांनी असं केलं, आमच्या मशानभूमी अडवल्या, आमचं असं केलं, आमचे तसं केलं, अशा पद्धतीनं बोलताय तुम्ही. असे तर कित्येक उदाहरण सापडन. गाव खेड्यामध्ये अशी उदाहरण सापडत नाही. एकमेकाचं पण कुणी जिथे जे जात भारी असतं ते अन्याय करत असतं, त्या गावामध्ये हे तर सत्य आहे. ते नाही व्हायला पाहिजे पण सत्य आहे. मला वाटतं खोटं असेल तर मला सांगितलं पाहिजे. पण अशा प्रकारचा भास आणून देणं, जणू काही मराठे म्हणजे आम्ही पाहतोय अध्यक्ष महोदय का जसं काही अन्याय करणारी जमातच तो उभी केली. अशा प्रकारची व्यवस्था जर निर्माण करत असाल तर ते चुकीचं होईल अध्यक्ष महोदय. राजकारण होईल हो, तुम्ही मुख्यमंत्री व्हाल, पण विष पाजून मुख्यमंत्री होऊ नका, अमृत पाजून व्हा. ते नाही होता येत. आणि अध्यक्ष महोदय अशा प्रकारचे हे कारस्थान थांबले पाहिजे. घर जाळले त्याचा निषेधच केला पाहिजे, अंदर केलं पाहिजे, बेभान ठोकलं पाहिजे त्यांना. घर जाळापर्यंत ज्याचे हात जात असेल ना, ते हात पाय तोडून टाका अध्यक्ष महोदय. पण मला वाटतं एकाय माणसानं इथं उल्लेख केला नाही, 50 मराठ्यांच्या पोरांनी आत्महत्या केल्या. योगेश नावाचा पोरगा PhD झालेला होता. मी त्याच्या घरी गेलो तर फक्त डोळ्यात पाणी होते, फक्त डोळ्यात पाणी होतं. त्याच्या बापानं आत्महत्या केली होती. घर पळाले झालं होतं अंगावर. शिकून आता नोकरी लागत नाही म्हणून तो आखरी एकतर कापसाले भाव भेटत नाही. मराठवाड्यातला जर भाग पाहिला तर अतिशय दुष्काळी भाग आहे. ना पाण्याची सोय आहे, ना कुठल्याही प्रकारची व्यवस्था आहे. सगळ्याच समाजाची, तेली, माळी, कुंभी, धनगर असं नाही मी म्हणतोय मराठ्याचीच व्यवस्था आहे. सगळ्याच समाजाची तिथली अवस्था वाईट आहे. आपण पश्चिम महाराष्ट्रात गेलो तर किमान पाण्याची व्यवस्था आहे, आणि इकडे आलो तर मराठवाड्यात मात्र साधी पाण्याची व्यवस्था पण तिकडे नाही आहे. आणि मग अशा अवस्थेमध्ये आरक्षणाचा आधार पकडला आणि ते भेटत नाही म्हणून आत्महत्या केली. 50 जणांच्या आत्महत्या झाल्या, घर जाळल्या. आम्ही 10 डाव ठासून सांगतोय. आणि 50 आत्महत्या झाल्या, त्याच्यावर एकही कोणी बोलत नाही, याचं दुःख आहे. एवढे जातीवादी जर सभागृहात आम्ही राहत असेल तर या सभागृहाचं पवित्र कसं राखलं जाईल अध्यक्ष महोदय?